नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत उमराट हेदवी गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात म्हणजेच आई नवलाई देवी मंदिरात। आज देवदीपावलीला या मंदिरात बगाडा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जातो। या उत्सवाचं खास आकर्षण म्हणजे गलटोपणी। ही गलटोपणी पाहण्यासाठी भाविक खूप गर्दी करतात। मंदिरात पोचलो आणि आई नवलाई देवी सोबत सर्व देवांचे दर्शन केले। तर गावचे ग्रामस्थ खांब्यावर लाट चढवण्यासाठी एकत्र येतात आणि खांबावर लाट चढवली जाते। त्यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली त्यांच्याकडून 100 रुपयाची उत्साहाच्या वातावरणात दोन्ही गावची मंडळी करत आहे। हे जे काही कौशल्य आहे लाट चढवण्याचं ते अनन्य साधारण कौशल्य म्हणता येईल। एखादा इंजिनियरला लाटवेल अशा पद्धतीचं ही दोन्ही गावची ग्रामस्थ मंडळी लाट चढवण्याचा कार्यक्रम करत आहे। महिला मंडळ उमराट घाडेवाडी यांच्याकडून 500 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे। महिला मंडळ उमराट घाडेवाडी यांच्याकडून 500 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे। कृपया पावती घेऊन जायचं आहे। महिला घाडेवाडी कृपया पावती घेऊन जायचं आहे। इकडे मंदिराच्या गाभाऱ्यात गळ बांधणी चालू असते। गळ टुकणी करण्याआधी त्या गळांची व्यवस्थित बांधणी करणे आवश्यक असते। या गावातील आंबेकरवाडी या वाडीकडे हे काम दिलेले आहे, म्हणजेच एक प्रकारे गळ बांधणी करण्याचा मान त्यांच्याकडे असतो। गळटुपणीचा कार्यक्रम चालू होण्यास सुरुवात झाली। गळटुपणारे मानकरी आई नवलाई देवीचा आशीर्वाद घेऊन गळ टुपायला तयार झाले। गळ टुपण्याचा मान हा उमराट गावातील गावनंग परिवाराचा असतो। यावर्षी पहिल्यांदाच कुमार सौरभ सुभाष गावनंग हे गळ टुपून घेणार होते। वय वर्ष 22। सौरभ सुभाष गावनंग सोनू गावनंग यांचा नातू सौरभ सुभाष गावनंग सोनू गावनंग यांचा नातू वय वर्ष 22 हे प्रथमतः यावर्षी मानाचे याकडे टोचत आहे। आणि गळ टोचण्याचा मान हा राऊत परिवाराकडे असतो। गळ कसे टोचले जातात ते तुम्हीच प्रत्यक्षात अनुभवा।
प्रथमतः आकडे तुटणारा नवोदित मानकरी आहे, नवोदित मानकरी आहे. त्याला सहकार्य करावं, कोणत्याही प्रकारची घाईगर्दी करू नये. मानाचे आकडे तुटतात ते सोडून गावच्या जागवाडी, कुत्रा जागवाडी याचे नावापासून सोडून यांच्या कुटुंबाचा आकडे तुटण्याचा मान असतो. प्रत्येक वर्षी आईबाईने वेगवेगळे कुटुंबाचे आकडे तुटून घेत असतात. आकडे तुटण्याचा राऊत बंधू आणि कुटुंबीय दरवर्षी करत असतात आणि त्याप्रमाणे आकडे तोडण्याचं काम सुरू आहे. कृपया शांतता बाळगावी आणि कोणतीही घाईगर्दी न करता आपण राऊत बंधूंना आणि सौरभ गावनाम यांना सहकार्य करावं. आणि आंबेकरवाडीतील मंडळी यांनी लाटेजवळ ठेवून आकडे बांधण्याचा काम करायचं आहे. या नवलाई देवकांची परंपरा आहे. एक दिवाळीला वार्षिकोत्सव होतो. या वार्षिकोत्सवाला या दगडोत्सवात वर्षातून वर्षे आकडे टोचण्याचं काम करत होते. तर दादा राऊतांच्या नंतर त्यांनी चिरंजीव आकडं टोचण्याचं काम करतात आणि आकडं टोचून घेत आहेत. आला होता यानंतर सुद्धा या 22 वर्षाच्या मुलाने आकडे टोचून प्रदक्षिणाला मानाचा मान सांभाळत आहे. हा पहिल्यांदा 22 वर्षाचा तरुण आकडे टोचून प्रदक्षिणा घेत आहे. सगळ्यांनी टाळ्यामधून त्याला प्रोत्साहन द्यायचं. सौरभ सुभाष गावना, सौरभ सुभाष गावना सोडू बांधू येते. आधी उचलते आकडे टोचून घेतात आणि तो कार्यक्रम आता आपल्या समोर आलेला आहे. हा देवीचा महिमा तरी बघा ना. गळ टोचून सुद्धा रक्ताचा एक थेंब पडला नाही. याला देवीचा महिमा मानावा, नाहीतर काय. जर का हा अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी देवदिवाळीला नक्की आमच्या गावाला भेट द्या. त्यांच्या पैशाची मुलं सुधाकर आणि त्यांचा भाऊ ही मंडळी सुंदर अशा प्रदक्षिणा घालून या आकडे टोचण्याच्या कार्यक्रमाची समाप्ती झालेली आहे. भाविकांना विनंती असते त्यानंतर आपण दर्शनाचा मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. अजूनही उमराट आणि हेदवी या दोन्ही गावाची ग्रामदेवता श्री देवी नवलाई ही जागृत देवस्थान असून भक्ताच्या आज्ञेला भक्ताच्या
नवसाला पावणारी देवी आहे, ग्रामदेवता आहे. साधारणतः 350 ते 400 वर्षापूर्वीचं हे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराची आख्यायिका आहे. अजूनही कुणाला देणगी स्वपक्षीने देणगी द्यायची असेल तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ देणगी पत्र उघडलेलं आहे, त्याचा आपण लाभ घेऊ शकता. वगळण्यानिमित्त असलेल्या